निर्माते प्रकाशदादा भोपी यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। तर आजच्या दिवसातील अंतिम आणि अखेरचा सामना आपल्या भेटीला येतोय ओमसाई कलमखांडे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम जनमान बेलपाडा। नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय ओमसाई कलमखांडे टीमचा ओपनिंग पेअर मैदानाकडे सागर कापडी आणि त्यांच्या समवेत पोहोचतात दिनेश कापडी। बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर परफेक्ट कॅप्टन कूल राहुल सोमने सध्या पॉवर बेस हे पहिले षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर तयार होत असताना जनमान बेलपाडा टीम कडून मेन अंपायरच्या भूमिकेत राजेश भोईर सर मॅन फ्रॉम मालेगाव आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत पाहतोय आपण मयूर मार्के सर मॅन फ्रॉम पाटगाव। अंपायरची विशेष भूमिका या स्पर्धेमध्ये दोन्ही पंच बजावत असताना त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत। इन क्रिकची आमची माहिनी त्याचबरोबर स्कोरच्या भूमिकेत साई पाटील ओमसाई डीजे सुनील दादा ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेत त्यांचा देखील आभार आपण व्यक्त करूयात। आभार व्यक्त करूयात तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं ज्यांनी भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला पहिल्या दिवशी दिला। मंगलमूर्ती डेकोरेटर्स संतोषदादा तरे यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात। सुंदर आणि सुबक व्यासपीठ हे मैदान क्रीडांगण ज्यांनी सजवलंय। तिसऱ्या रनसाठी निघालेत पहिल्याच बॉलवरती चांगलं कॉलिंग तालमेल चांगलं पाहायला मिळालं दिनेश कापडी आणि त्याच बरोबरीनं सागर कापडी या दोन फलंदाजांच्या दरम्यान आणि इझिली या बॉलवरती आता या 3 धावा 8 होत असताना डावाचा शुभारंभ होतोय। श्री गणेशा होतोय सुरुवात दर्जेदार करत असताना सागर कापडी जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवरून स्ट्रायकिंग एंडला पोहोचतो आणि दिनेश कापडी कापडी ब्रदर्स सध्या मैदानाकडे बॉलिंग ट्रॅकवरती राहुल सोमने मैत्रीपूर्ण लढत आहे। लक्ष्यभेदी सामना मैदानामध्ये रंगत असताना स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अंपायर कडे लाऊड अपील बट एक्झॅक्टली पिचिंग आउटसाइड ऑफ स्टिक आहे हे सांगून देत असताना राजेश भोईर सर अगदी कटाक्षपणे ना बॉलला न्याहालला लास्ट मुवमेंटला आणि त्यानंतर हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय। स्वीट हिटचा अटेम्प्ट मात्र अपयशी राहिला सागर कापडीचा अँड इट्स अ डॉट बॉल। कमबॅक करत असताना राहुल सोमने वेग प्रचंड आहे गती भन्नाट आहे आणि त्याचा परिचय इथे पाहायला मिळाला। फुल लेंथ होता ऑन ड्राईव्ह करत असताना डायरेक्ट हिट एसीडीज काम तमाम सागर कापडी होते धाबाद मैदानामध्ये पोहोचतोय धक्का पहिला ओमसाई कलमखांडे टीमला वाटत थ्रो शॉर्ट मिड ऑनच्या फिल्डरचं कौतुक तर करावंच लागेल कारण मोठी शिकार मैदानामध्ये केली आहे। सागर कापडी बॅक टू द पॅव्हिलियन। अगदी फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होता। पहिल्याच ऍक्शन मध्ये सरळ यशांचा वेध त्या ठिकाणी घेतला आणि अखेर सागर कापडी ची महत्त्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये मिळते। सांघिक ही पहिली सफलता टीम जनमान बेलपाडा क्रिकेट संघाकरता। बॅट्समन आता मैदानाकडे पोहोचतोय दत्ता कापडी एक्सपिरियन्स कंटेंडर ऍट बॅटिंग ऑर्डर नंबर 3 स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय दिनेश कापडी। 3 आकड्यावरती हा पहिला धक्का ओमसाई कलमखांडे क्रिकेट संघाला। फुल टॉस होता लाईन इथे लिफ्ट केली आहे अंपायर सिग्नल इट वाईड लेग स्टिकच्या भरपूर बाहेर अगदी पाहिलं तर 7व्या स्टंप वरती पिचिंग झालेला हा बॉल पंचांनी ते घोषित केलाय अवांतर आणि एक्स्ट्रा धाब्यानं बिना मेहनतीच्या मोफतच्या या एका धाब्यानं मात्र हे धावफलक ओमसाई कलमखांडे टीमचं पोहोचतंय पुढे ते 4 या आकड्यावर। 4 रन ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट First over is progress being bowled by Rahul. लाईन इथे चांगली आहे अगदी पुढ्यात टाकण्यात आलेला हा बॉल गुडलेंथवरून टेक ऑफ घेत असताना सरप्राईज बाउन्स पाहायला मिळाला। अगदी उचली सोबत गती देखील भन्नाट होती आणि वेगानं गतीनं त्या ठिकाणी बीट करत असताना स्ट्रायकिंग एंडला दिनेश कापडीला बॉलर राहुल सोमने एक्स्ट्रा रन नंतर केलेलं हे कमबॅक
या बलीला देखील लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल इट इज वाईड. कंट्रोल, क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल. तुमच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं आहे. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ स्कोरर, ॲज अ कॅमेरामॅन, ॲज अ अंपायर, ॲज अ बॉलर अँड ॲज अ बॅट्समन तुमच्याकडे कंट्रोल, नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि ते नियंत्रण आता विसरतोय राहुल सोमने. एक्स्ट्रा धाव बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावफलक पोहोचते पुढे 5 वर. बिगिट करण्याचा प्रयत्न, फुलर लेन डिलिव्हरी, संधी नाही स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश कापडीला. बॅकफुटू दे गेले, थोडा रूम क्रिएट करला, परंतु रूम क्रिएट करत असताना त्या ठिकाणी जे मिडलिंग हवं होतं, जे मिडलिंग व्हायला हवं होतं ते मिडलिंग होत नाहीये. आणि अखेर हा बॉल देखील त्यांचा पाठीमागे निघून जातो. अँड 1 मोर डॉट. धावफलक सिरावलेलं 5 वर. स्टील 1 टू गो. तांबून कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. बॅटच्या अगदी टू एंड वरती हा बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला कव्हर करेल फिल्डर सागर. मिळेल ती फक्त एकच धाव. षटक समाप्त होतं पहिला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती पाहतोय आपण ओमसाई कलम खांडे क्रिकेट संघाची ही संथ आणि सावध सुरुवात. गडी गमावला 1 आणि धावफलकावरती धावा सध्या पाहायला मिळत आहेत 6. बॉलिंग ट्रॅकवरती सुमित हायवे इन कडून पहिलाच बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा विकेट किपरला बीट केलं होतं. शॉट थर्डमॅनला स्ट्रेच केलं फिल्डरनं स्वतःला झोकून देत असताना. चांगला डिम फायनलिंगचा फिल्डर बॅकअप देतो. मिळेल ती फक्त एकच धाव दिनेश कापडीला. आणि सिंगल धाब्याच्या साथीनं सध्या संघ पुढे सरकेल. ओमसाई कलम खांडे टीमची टोटल सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते 1 विकेट गमावल्यानंतर 7 या आकड्यावर. दत्ता कापडी सरवल्या बॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट नसेल ओमसाई कलम खांडे टीम करता. थांबून गाईड करण्याचा प्रयत्न, बॉल उचली घेत नाहीये. सडनली चेंडू खाली राहतो, राईज होत नाहीये. आणि स्ट्रायकिंग एंडला बॉलच्या मेरिट नुसार खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयशी होताना पाहायला मिळतोय दत्ता कापडीचा. अँड 1 मोर डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना विशेप मध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉलर्स बॅक ड्राईव्ह ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात त्या ठिकाणी. पहिल्या सडेमध्ये बॉल वरती येऊन उचलून अचूक फेक देत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळेल ती फक्त एकच धाव. आणि हे धावफलक सिंगल धाव्यानं पोहोचते पुढे 8 या आकड्यावर. स्लो बट स्टडी, संत आणि संयमी सुरुवात अजूनही या डावाची. फलंदाजाला मोठे फटके मारण्याची मुभा संधी सुमिताने त्याचबरोबर राहुलनं अजूनही दिलेली नाहीये. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, संधी आहे रनआउटची. आणि संधीचं इथं केले सोनं. सागर कापडी देखील झाले होते धावबाद. आणि आता विकेट गमवावी लागते दत्ता कापडीला. हा धक्का दुसरा. न्यू बॅट्समन आता मैदानाकडे पोहोचतो. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दीपक कापडी आणि स्ट्रायकिंग इनला आहे दिनेश कापडी. 2 डीप फॅक्टर सध्या मैदानामध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न, इथे देखील संधी नाहीये. अगदी टार्गेट झोन मध्ये बॉलिंग करत असताना, लक्ष्यभेदी गोलंदाजी करत असताना सुमित शेळके सेकंड ओव्हर मध्ये देखील फलंदाजाला चान्स इथे देत नाहीये. दिनेश कापडीच्या विरुद्ध
सध्याच्या सुरू असलेला हा डॉट बॉलचा भडीमार हा वर्षाव आपण पाहतोय. टीमची टोटल स्थिर आहे. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर आतापर्यंत 8. दुसऱ्या षटकाचा अंतिम आणि अखेरचा बॉल शिल्लक. लाईन इथे देखील पाहावी लागेल. अंपायर सिग्नल इट इज अ वाईट बॉल. पिचिंग आता खराब आहे. अगदी आउटसाइड ऑफ टिक पिचिंग झाला बॉल. त्यानंतर गाईडलाईनच्या देखील अगदी बाहेर. अँड फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर मयूर मार्केस सर इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करणारे ओमसाई कलमखांडे टीमच्या खात्यामध्ये आणि एक्स्ट्रा रन सोबत टीमचे धावफलक सध्या स्कोरबोर्ड वरती पोहोचत आहे ते 9 या आकडावर. एक्स्ट्राचा जर आतापर्यंत विचार केला तर 3 अतिरिक्त धावा धावफलकावरती. 9 या आकड्यावरती 2 गडी गमावत असताना अंतिम आणि अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकाचा सुमितचा स्ट्रायकिंग एला सामोरे जातील दिनेश. बॉलर्स बॅक ड्राईव्ह वी शेप मध्ये लॉफ्ट करत असताना ऑन ड्राईव्ह. पहिली रन वेगानं कंप्लीट. दुसऱ्या रन साठी संधी नाहीये. फिल्डिंग अॅक्युरेट थ्रो दर्जेदार राहुल सोमनेचा डीप मधून येताना पाहायला मिळाला. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ आता मैदानामध्ये संपन्न होतो आणि 2 षटकांच्या अखेरीस एकंदरीत धावफलकावरती गडी गमावल्यानंतर 2 संघ ओमसाई कलमखांडे पोहोचलाय 5.00 धाब्याच्या या माफक अशा धावगतीनं 10 या आकड्यावर. तर स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजा करता बॅट आणि चषक कैलासवासी अनुबाई जानू भांडे यांच्या स्मरणार्थ श्री सागरदादा भांडे यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजा करता शूज आणि चषक कैलासवासी नारायण पांडुरंग दिघे यांच्या स्मरणार्थ जयवंतदादा दिघे यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी मोफत पाणी सेवा गणेशदादा सिंगोले गोरक्षनाथ इंटरनेट वायपास सर्व्हिस यांच्या वतीनं मोफत नेट प्रोव्हाइड केलं जातं. नंदूदादा बजागे सामनावीरसाठी चषक सौजन्य गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2022 स्पर्धेचा पहिला दिवस. पांडुरंगदादा तरे यांच्या वतीनं सर्वांचे आभार. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील अगदी अस्त्यांचा मधोमध सापडला दिनेश काबडे. इट्स अ टोटली प्लम्प LBW विकेट लेग बिफोर पायचीच्या स्वरूपात पोहोचतोय. अजून एक मोठा धक्का ओमसाई कलमखांडे टीमला. फलंदाज बाद होत असताना दिनेश कापडी बॅक टू द पॅव्हलियन. न्यू बॅट्समन आता मैदानाकडे पोहोचतोय. ऍट बॅटिंग ऑर्डर नंबर 5 5व्या क्रमांकावरती केतन कापडी के ऑन स्ट्राइक. फुलले बॅटिंग साइड एज विकेट किपरचा प्रयत्न जरूर झाला होता जेल टिपण्याचा परंतु हा प्रयत्न अपयशी पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाली रोहित हडट करून. त्यानंतर डायरेक्ट हिटची संधी देखील त्यानं गमावली आणि अखेर येत असताना हा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. स्ट्राइक हवी दीपक कापडीला. पाण्याच्या बाहेर जसं मासा तडफडावं तसं स्ट्राइक साठी आता नॉन स्ट्राइकिंग गेला तडफडताना दिसतोय दीपक कापडी. 10 धावा धावफलकावरती. फुल ओलिंद होता ड्राईव्ह करत असताना छोट्या बॅकलिपनं मिड ऑफला मिळेल ती फक्त एकच धाव. केतनला दुसऱ्या रनसाठी निघालेत. हँड डायरेक्ट हिट फलंदाज हैदराबाद. अजून एक धक्का बसतो ओमसाई कलमखांडे टीमला. केतन कापडी आल्सो बॅक टू द पॅव्हलियन.
नितांत आवश्यकता आहे. बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न मिस्टेक हवेमध्ये चेंडू झेलची संधी राहुल सोमने बॉल खाली आणि मैदानाच्या बाहेर परतेल दीपक कापडी फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसळावा तसा सध्याच्या स्थितीला फलंदाजीचा क्रम कोसळत असताना टीम ओमसाई कलम खांडे क्रिकेट संघाचा 11 ला 5 लॉस. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला टर्न केला. हा बॉल दुसऱ्या रनसाठी निघालेत संकेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋतिकची रनिंग वेगवान आणि या 2 धावा आता आड होत असताना ओमसाई कलम खांडे क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक 2 धाब्यानं पोहोचतंय पुढे सध्याच्या घडीला 13 या आकड्यावर. जो रविवारचा ओपन ग्रामीणचा पोल आहे त्या ओपन ग्रामीणच्या पोलचे ड्रॉ आपण स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अर्थात शनिवार दिनांक 15 जानेवारी 2022 ला अगदी सकाळच्या सत्रामध्येच या ठिकाणी पाडणार आहोत. 13 ला 5 लॉस. 2.5 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. लाईन इथे चांगली आहे. फ्रंट फूट वरती आले होते संकेत. इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न संधी नाहीये. 1 मोर डॉट. षटक तिसरं समाप्त झाले आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ ओमसाई कलम खांडे जाऊन पोहोचलाय 13 ला 5 लॉस या स्थितीमध्ये. पहिल्या डावाचं अंतिम आणि अखेरचं षटक टाकण्याकरता येत आहेत रोहित हरड. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी संकेत. डेथ ओव्हर. पहिल्या डावाचं निर्णायक अंतिम आणि हे अखेरचं षटक प्रगती पथावरती. 13 रन 3 ओव्हर नंतर 5 विकेट गमावत असताना संघ ओमसाई कलम खांडे संध्याकाळचं सत्र हळूहळू आपण पाहतोय तर पक्षी देखील आपल्या घरत्याकडे परत आहेत. सूर्यदेवता देखील मावलतीकडे आणि अशा स्थितीमध्ये रंगणारा हा सामना. पहिलाच बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचतोय राहुल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकअप देत असताना सुमित. मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल पेक्षा अधिक जास्त काहीही नसणार नाही आणि या एका धाब्यासाठी आता मैदानामध्ये संघर्ष करत असताना टीम ओमसाई कलम खांडे सिंगल रन टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पोहोचते 14 या आकड्यावर. 5 बॉल शिल्लक आहेत. पहिले इनिंगचे पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संकेत कापडी ज्याच्याकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, स्किल आहे. स्वतःला सिद्ध त्याला करावं लागेल या निर्णायक आणि मोक्याच्या क्षणाला डू ऑर डाय एन्काउंटर मध्ये. गती भन्नाट आहे रोहित हरडची. अगदी पडल्यानंतर मिडल आणि लेग स्टिक वरून हा बॉल यष्ट्यांच्या पाठीमागे महेश हरड यांच्या हातामध्ये कैद होत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता येते होताना पाहायला मिळतीये. रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट या मॅच मध्ये कॅरी केल्या त्या कारणास्तव दबावात्मक आणि दडपणात्मक परिस्थितीमध्ये संघ ओमसाई कलम खांडे. अजून एक सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला. अनप्लेडेबल बाउन्स. स्ट्रायकिंग एंडला संकेत कापडीला संधी नाहीये आणि खऱ्या अर्थानं हा संकेत आता थोडासा कुठेतरी धोकादायक असेल ओमसाई कलम खांडे क्रिकेट संघासाठी. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये हा चेंडू मिस्टर हॅमिंग स्ट्रोक बट खाली क्षेत्र त्या ठिकाणी आहे शॉर्ट मिडविकेटचं. सुमित शेलके डीप मधून पोहोचतात बॉल वरती. अॅक्युरेट फेक देतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळतात या 2 धावा संकेत कापडीला आणि त्याचबरोबर हे धावफलक पोहोचत आहे ओमसाई कलम खांडे क्रिकेट संघाचा स्कोरबोर्ड वरती 16 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. सरप्राईज बाउन्स बट अंपायर सिग्नल इट इज अ वाईट बॉल. लेग स्टिक इथे मिस केली आहे. वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन ऍड होईल. या इनिंगची 4थी आणि हे धावफलक पोहोचेल पुढे 17 वर. 2 बॉल मध्ये 5 फिनिशिंग टच देतील का संकेत कापडी.
कारण अजूनही फलंदाजांना मोठे स्ट्रोक मारण्याची संधी गोलंदाजांनी दिली नाहीये. फुल लेंथ होता, खोदून काढलाय, मिड ऑफला फिल्डर आहे, इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळते अंतिम षटकामध्ये. डेथ ओव्हर मध्ये यॉर्कर हे सर्वात सेफ अस्त्र आणि ते अस्त्र आता बाहेर काढलं रोहित हरड संकेत कापडीच्या विरुद्ध. 18 धावा दाफल कावरती. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक. फुल लेंथ होता, ऑनसाइडला ऑन ड्राईव्ह, 1 रन कंप्लीट. वेगानं दुसऱ्या रनचा कॉल. राहुल सोमनेचा थ्रो स्ट्रायकिंग एंडला आला ॲक्युरेट आणि बॅट्समन आता होईल रनआउट. ऋतिक. इनिंग पहिली समाप्त होतीये. 1+ विकेट 8 होईल स्कोरबोर्ड वरती. तब्बल गडी गमावत असताना 6-19 धावा दाफलकावरती एकवटल्या ओमसाई कलमखांडे क्रिकेट संघानं. आणि आता आवश्यकता आहे ती 20 धाव्याची सेकंड इनिंग मध्ये जनमान बेलपाडा क्रिकेट संघाला. तर आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सर्वच मान्यवरांनी जी उपस्थिती दाखवली, जे मान्यवर सध्या आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत, जे क्रिकेटचे दर्दी अजूनही या स्पर्धेचा आस्वाद याच दे यासी डोलाय ते उपभोगत आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व 8 संघांचं, 10 क्रिक लाईव्हच्या सर्व टीमचं, आमच्या अंपायर पॅनलचं, कॉमेंटेटर, स्कोरर्स, मंडप डेकोरेटचे प्रोपायटर, डीजेचे प्रोपायटर, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आजचा माझा टर्न या स्पर्धेतील समाप्त होते. अंतिम आणि अखेरचं सत्र. मैदानामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारे 20 धावा बनवेल संघ जनमान बेलपाडा. ऐकूयात मायक्रोफोन वरती सुनील शेलके सर यांचा आवाज. धन्यवाद. ओपन ग्रामीण गटाचे जे ड्रॉ आहेत ते ड्रॉ आपण स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अर्थातच शनिवार दिनांक 15 जानेवारी 2022 ला याच ठिकाणी मांडवरांच्या शुभ हस्ते ओपन करणार आहोत सकाळच्या सत्रामध्ये. याची ओपन ग्रामीणच्या सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे. हॅलो, धन्यवाद दीपक. परेश पटेल आणि सुरेश भोपी आयोजित सरपंच चषक जांभुर्डे वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षामध्ये अतिशय चांगलं हे नियोजन, दिमागदार स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला आलेली आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सर्वात शेवटचा सामना, अखेरचा सामना, क्वालिफायरचा सामना आणि त्यातील दुसऱ्या सत्राला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सज्ज आहे. या अगोदर पूर्ण दिवसभर क्वालिटी क्रिकेट मित्रांनो आपल्याला इकडे मात्र अनुभवायला मिळालं आणि निर्धारित 4 षटकांमध्ये या सामन्याचा आपण विचार केला तर पहिलं सत्र पाहिलेलं आहे आपण. पहिल्या सत्रामध्ये निश्चितच धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 19 आणि 20 धावांची त्यामध्ये गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचलेले आहेत आणि क्वालिफायर 1 चा निश्चितच विजेता कोण आहे, कळमखांडे की बेलपाडा, हे दोन संघ एकमेकांसमोर आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. द गेम इज ऑल साइड. दिस इज द सेकंड सेशन. सागर इज द बॉलर. या बेस चेंडूला उडवलं पाहायचं आहे. झेल घेण्याची संधी सुटली आहे. झेल घेण्याची संधी इथे मात्र सुटते. अगोदर फलंदाजी करत असताना तुमच्याकडून ज्या चुका झाल्या आहेत आणि त्याचा द्योतक, त्याचा परिणाम इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये शतरक्षण करताना इथे मात्र जाणवतोय. आपण पाहिलं तू मैमे झाली होती सागर आणि निश्चितच आता जो निश्चितच शतरक्षक होते मला असं वाटतं दिनेश यांच्यामध्ये आणि त्याचा परिपाक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. धावपलखोर 1 धाव आली. रोहित याच्यासाठी इथे मात्र पहिला चेंडू इथे फेस करण्याची संधी असेल. सागर नावाचा गोलंदाज आहे. क्रिकेट मित्रांनो अनिश्चिततेने भरलेलं असतं. 20 धावांचं आव्हान असेल निर्धारित 4 षटकांमध्ये तरी सुद्धा काहीही होऊ शकतं. दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना झुकलाय. याचं कारण असं की पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला इतका मोठा कळमखांडे संघ होता तरी सुद्धा त्यांना 19 धावांवर रोखलाय. याचा अर्थ दुसरं सत्र सुद्धा तिथपर्यंत रोखलं जाऊ शकतं. हा चेंडू आहे शॉर्ट ऑफ गुडलेनचा. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी भेदणार
त्या टायमाला इथे मात्र तो क्षेत्ररक्षक येतो, मोक्याच्या क्षणाला चेंडू अडवतो आणि फेकतोय. एक धाव या धावफलकावर जोडली जाते. धावफलक 2 पर्यंत गेलेलं मित्रांनो आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. जगामध्ये काही अशक्य नसतं आणि इनफॅक्ट द वर्ड इम्पॉसिबल इट सेल्फ प्लेस दॅट आय एम पॉसिबल. आणि ते पॉसिबल करून दाखवायचे खऱ्या अर्थाने तीच ओळख राहिली आहे कळमखांडे संघाची गोलंदाजांची. पायचे गोलंदाज इथे मात्र आपल्या प्रतिभेला वाव देतील का आणि प्रतिभे बरोबर लढाई करतील का. सागराचा हा चेंडू, या चेंडूला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एकही क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर. या चेंडूने केली सीमारेषेची सफर. हा चौकार. आणि 2-2 सामने जिंकून निश्चितच तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला. परंतु या अगोदर काय झाले ते सगळं इथे मात्र विसरावं लागेल. फॉरगेट द पास्ट बट रिमेंबर द लेसन असं म्हटलं जातं. गोलंदाज तयार सागर. यावेळेचा हा चेंडू आहे ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर पिच केला जातो. चेंडू पडल्यानंतर थोडा आत जरी आला असेल तरी निश्चितच वेळ निघून गेली होती. त्यानंतर चेंडू आत आला. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं. आणि आजच्या निश्चितच स्पर्धांसाठी पंच राजेशजी भोईर आहेत. KPL मध्ये ज्यांना मालिका वीर म्हणून गौरवण्यात आलेले. बाहेर निश्चितच ती बाईक मी पाहिली आहे आणि त्या बाईक मध्ये निश्चितच त्या बाईकवर ज्यांची वर्णी लागली ते राजेश भोईर सर. यावेळेस उडवलंय. जेल होईल का. या इज अप्रतिमरित्या हा जेल टिपला जातो आणि गडी क्रमांक पहिला बाद होतो. इथे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणाऱ्या बेलपाडा संघाला लागलेला हा पहिला हादरा. सरळ रेषेत चेंडू आलेला आहे आणि डोकं वर करून चेंडूला निश्चितच आदरापर्यंत घेतल्या आणि चेंडूला आपल्या हातांमध्ये कैद केले. हा साधा सोपा झेल टिपला जातो. यावेळेस बॅक टू बॅक फलंदाज बाद क्रमांक 2 चा बाद होतोय बेलपाडा संघाचा. एनिथिंग कॅन हॅपन. इथे काही होऊ शकतं. अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट असतं. पहिला डाव ज्या अर्थाने 19-20 पर्यंत थांबलेला, दुसरा धावी त्या अर्थाने तिथपर्यंत थांबू शकतात. पाहायचंय गोलंदाजी कशा पद्धतीने. भेदक गोलंदाजी करावी लागेल. आग गोकणारी गोलंदाजी करावी लागेल. टिचून मारा करावी लागेल. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये इथे मात्र विकेट्स घ्याव्या लागतील. पार्टनरशिप करण्यापासून इथे मात्र थांबवावं लागेल समोरच्या संघाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना. इथे मात्र पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना धावफलकावर नजर टाकली 7. सागराचा चेंडू काय फटका. स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेसही पॉवर प्लेचा सुयोग्य वापर होतोय का पाहायचंय. अंतिम क्षणाला दीपक आले. चेंडू अडवतात. फेकी करतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा इकडे मात्र वाचवल्या आणि तिकडे आपल्या संघासाठी 2 धावा धावफलकावर लावल्या असं म्हणायला हरकत नाही. दुहेरी संघम आल्या. धावफलक 2 वाढत आहे. 9 धावा यावेळेस त्या धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. 20 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही 11 धावा इथे मात्र या धावफलकावर जोडाव्या लागतील. तर आणि तर हा सामना इथे मात्र जिंकतील. ते दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणारा बेलपाडा संघ. 18 चेंडू यानंतर शेष असतील. 18 चेंडू 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये काही होतं आणि क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत असतं. निश्चितच चला पंच वॉर्निंग द्यायचंय. कळमखांडे संघ आपण अधिकचा वेळ इथे मात्र घेऊ शकत नाही. आजच्या दिवसातील जरी हा शेवटचा सामना असेल तरी वेळेच्या बाबतीत निश्चितच हलगर्जीपणा किंवा वेळेचा अपव्यय करणं हे मात्र योग्य नाही. या परिस्थितीला धरून नाही. क्रिकेट निश्चितच अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेट आणि जीवन मित्रांनो यामध्ये काय साधर्म्य असेल तर क्रिकेटमध्ये यानंतर काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. जीवनामध्येही यानंतर काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. फक्त आणि फक्त एखादा अंदाज आपण तिकडे मात्र वर्तवू शकतो आणि क्रिकेटमध्येही निश्चितच ते असतं. आणि दुसरी गोष्ट क्रिकेट आणि जीवन याच्यामध्ये जर कोणती समान असेल तर क्रिकेट निश्चितच हे रिअलिस्टिक आहे. म्हणजे तुमच्याकडे पुन्हा संधी नाही. जे पण होणार आहे त्या चेंडूवर जे करायचे फलंदाज करेल त्या चेंडूवर गोलंदाज करेल अथवा क्षेत्ररक्षक करतील. पुन्हा रिमेक नाही रिटेक नाही. जीवनामध्ये मित्रांनो पुन्हा पुन्हा संधी येत नाही. म्हणून असं म्हटलं जातं संधी या देवतेच्या डोक्यावर
केस नसतात आलेल्या, प्रत्येक संधीचं सोनं झालं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. क्रिकेटचाच विचार केला तर क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये निश्चितच परदेश भारतामध्ये खेळण्याची ज्याला संधी मिळाली नव्हती आंतरराष्ट्रीय टीम मधून, तो निश्चितच मला असं वाटतं न्यूझीलंड कडून खेळलेला गोलंदाज एजाज पटेल याला आपण पाहिलं आणि पहिल्या सामन्यामध्ये 14 गडी त्याने बाद केले होते. मिळालेल्या संधीचं सोनं त्याच्या माध्यमातून झालं. गोलंदाज क्रमांक 2 साठी तयार. संकेत, याला वेगळे संकेत द्यावे लागतील. हा चेंडू आहे शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर राईज होतो. एक अँगल इथे मात्र मिळालेला आहे. राऊंड स्टंपनी ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला एक नॅचरल अँगल मिळत असतो आणि त्यावेळेस निश्चितच लेंथवर तुमची कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. थोडं इकडे तिकडे मात्र लेंथ तुमची झाली आणि लाईन मिस झाली तर मोठा फटका दरम्यान तिकडे येत असतो आणि तारेवरची कसरत आहे ती मात्र ते स्वीकारली गेलेली आहे. संकेत नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलेला आहे. संकेत नावाच्या गोलंदाजाने 9 धावा धावपल करत 20 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतायत. या दिवसातील आजच्या दिवसातील अंतिम सामना पूर्ण होईल. 2+1 3 धावे इथे मात्र धावपल करू लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. यस 2+1 3 धावा या धावपलकर लागलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. 3 धावा धावपलकर जोडल्या जातील. 12 धावा यावेळेस या धावपलकर असतील. हिंदीमध्ये एक म्हण आहे, गरीबी में आटा गिला. एक तर तुमच्याकडे अगोदर निश्चितच खूप साऱ्या धावा नाहीत आणि त्यात जर अशी परिस्थिती असेल तर करणार तर गोलंदाज काय करणार. या गोष्टीकडे निश्चितच आपलं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे. क्रिकेट खऱ्या अर्थाने त्या स्टेजला येऊन पोहोचलाय जिकडे ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच पाहिल्या जातात. संकेतला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. त्यांनी जी मेहनत घेतली त्याच्यावर पाणी फेरलंय असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू आहे, स्विंग केलंय, चेंडूला पाहायचंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. यावेळेस काय झालंय, हा झेल टिपला जात नाही. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने आम्हाला निश्चितच साईट होत नाही काय झालंय ते मैदानाच्या आतमध्ये आणि हा झेल इथे मात्र धरतीला दान केला गेला. धावपलकावर धावा जर आपण पाहिल्या तर निश्चितच 13 झालेल्या आहेत. दीपक याच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता त्याने तिकडे मात्र तो झेल सोडला. संकेत पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस फलंदाज तयार आहेत महेश. लोअर फुल टॉस आहे, फक्त आणि फक्त सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलेला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक दरम्यान तिकडे मात्र डीप मध्ये येतात, चेंडू अडवतात, फेकी करतात. दिस इज द डिमांड ऑफ द सिच्युएशन फॉर द टीम ऑफ बेलपाडा. त्यांच्याकडे फार मोठं दे डोंट हॅव दॅट काइंड ऑफ बिग टोटल टू चेस्ट इन दिस इनिंग. 20 धावा फक्त आणि फक्त धावपळ करत त्याचा चेस करत असताना आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे आणि क्रिकेट विथ कॅल्क्युलेशन्स मैदानाच्या आतमध्ये संकेत तयार. आताचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलेला आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतील कव्हर पॉइंट रिजन मध्ये. चेंडू अडवतात, फेकी करतात. एक धाव धावपलकर जोडली गेली आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच जी हवा होती किंबहुना या सामन्यामध्ये जी हवा होती ती हवा पूर्णपणे आता निघालेली असं म्हणायला हरकत नाही. साई एखादा मोठा बलून असेल आणि त्या बलूनला एखादी टाचणी आपण लावावी आणि त्या टाचणी सरशी लावल्या सरशी त्यातील संपूर्ण हवा निघून जाते. त्या पद्धतीने या सामन्यातील जी चुरस आहे ती कमी झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने तो नो चेंडू तिकडे आला होता. यावेळेस अप्रतिम चेंडू आहे. याही वेळेस नो. 1+1 2 धावा धावपलकर असतील. आता यावेळेस हा नो कसलाय, ओव्हर स्टेपिंगचा नो असेल. यस 1+1 2 धावा धावपलकर इथे मात्र अंकित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. धावपलक 18 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र दूर असेल हा सामना जिंकण्यासाठी. बेलपाडा संघ या सामन्यामध्ये अप्रतिमरित्या कामगिरी इथे मात्र त्यांची राहिलेली आहे. असं म्हणतात यशस्वी लोक कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी लोक इथे मात्र यशस्वी होत नाही. आजच्या दिवसामध्ये कोणत्याही पद्धतीचं कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये न देता आजच्या दिवसामध्ये वर्चस्व राखलंय बेलपाड्या संघाने आणि काय त्यांचं सेलिब्रेशन होतं. या अगोदर खऱ्या अर्थाने रोहित याला मी असं पाहिलं नव्हतं. अप्रतिम सेलिब्रेशन दरम्यान अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने केलं होतं आणि आजच्या दिवसातील शेवट करणारा किंबहुना या आजच्या दिवसाला वेगळं वळण देणारा विजय साकारणारा हा चौकार आपण महेशाच्या बॅट मधून पाहिला आणि आजच्या दिवसावर अंतिम सामन्यामध्ये नाव कोरतोय आणि क्वालिफायर 1 साठी क्वालिफाय होतोय संघ बेलपाडा. या सामन्याच्या सामनावीराकडे मित्रांनो आपण जाऊया. या सामन्याच्या सामनावीराचा विचार केला तर महेशाने तिसरं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या, 3 गडी बाद केले होते आणि लागोपाठची खऱ्या अर्थाने दुसरी मॅन ऑफ द मॅच त्याच्याकडे जाते आणि फलंदाजी करत असताना व्यक्तिगतरित्या 9 धावा धावपलकर जोड्या ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्याचा राहिला, अष्टपैलू कामगिरी राहिलेली आहे.
good with the ball and good with bat also. What a great knock while batting, and what a great bowling performance by Sanket. Taken 3 wickets and conceded only 3 runs in third over. What a great performance. Yes, you are the man of the match. Mahesh, you are requested, please come on the stage and have your award. व्यासपीठावर उपस्थित